Hello students, 10th standard English subject, unit number 3.1. If we are going to learn a poem named If, written by Rudyard Kipling. See, we are going to read the information about Rudyard Kipling, that is 1865 to 1936. It is the date of birth and it is the date of his funeral, it is death. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. रुडयार्ड किपलिंग विषयी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे की रुडयार्ड किपलिंग हा एक इंग्रजी पत्रकार आहे, शॉर्ट स्टोरी रायटर, छोट्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत भरपूर, पोएट कवी आहे हा, आणि नॉवेलिस्ट आणि कादंबरीकारसुद्धा आहे म्हणजे होता. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडममधला हा जे काही युनायटेड किंगडममध्ये बरेच लेखक किंवा कवी जे प्रसिद्ध आहेत, लोकप्रिय आहेत, अशामध्ये एक नाव रुडयार्ड किपलिंगचं सुद्धा येतं. इन बोथ प्रोज अँड वर्स, कविता आणि धड्यामध्ये दोन्ही ठिकाणी या ठिकाणी त्यांनी लेखन केलेलं आहे. In the late 19th and the early 20th century, he was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यानं जे लेखन केलेलं आहे त्याबद्दल 1907 सालचा नोबेल पुरस्कार त्याला लिटरेचरसाठीचा देण्यात आलेला आहे, की जो त्यावेळी 42 वर्षाचा होता. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राईज. आणि इंग्रजीमध्ये लिखाण करून लिटरेचर संबंधी म्हणजे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला हा इंग्रजीचा एकमेव लेखक आहे. दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. द पोएम डील्स विथ द ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. या कथेमध्ये किंवा हे जे आहे हे ॲडवाइस आहे आपल्या वडिलांनी एका आपल्या मुलाला दिलेलं. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूयात. बघितलं आपण की रुडयार्ड किपलिंग याने आपल्या मुलाला जो एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी, एक चांगला व्यक्तिमत्व बनण्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत या बाबतीत आपल्या मुलाला त्यांनी ॲडवाईस केलेला आहे, सल्ला दिलेला आहे, उपदेश केलेला आहे. तो उपदेश आपल्याला या कवितेमधून पाहायला मिळणार आहे. बघूया त्याने आपल्या मुलाला काय सांगितलेलं आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड ऑफ वेटिंग or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. त्याने आपल्या मुलाला सांगितले की जेव्हा लोक तुझ्यावरती दोष देतील किंवा तुला एखाद्या म्हणजे चुकीसाठी दोष देतील किंवा जे रागामध्ये तुझ्यावरती बोध करतील, तर त्यावेळेस तू काय कर, कीप युअर हेड म्हणजे तुझं डोकं शांत ठेव, म्हणजे शांत राहा. जेव्हा लोक तुला नावं ठेवतील किंवा तुला दोष देतील, तुझ्यावरती शंका घेतील, अशा वेळेसुद्धा तू शांत राहायचं आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू. जेव्हा लोक तुझ्यावरती परत संशय घेतील, तुझ्यावरती शंका घेतील, त्यावेळेससुद्धा तू शांत राहायचं आहे. स्वतःवरचा विश्वास तू ढळू द्यायचा नाही. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. पण दुसऱ्याच्या बोलण्याकडेही तू दुर्लक्ष करायचं नाहीस, त्यांच्या बोलण्याकडेसुद्धा तू लक्ष द्यायचं आहे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड ऑफ वेटिंग. आणि तुला वाट बघावी लागणार आहे, आणि म्हणजे चांगल्या कामासाठी किंवा चांगला मनुष्य बनण्यासाठी नेहमीच वेळ लागतो. ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आणि तुझ्याबद्दल जरी खोटं बोललं गेलं तरी तू खोट्यामध्ये विश्वास ठेवू नकोस किंवा त्यांच्याबरोबर तूही खोटं बोलायला शिकू नकोस. ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे ऑफ हेटिंग. किंवा तुझा जरी कोणी तिरस्कार केला तरी तू कोणाचा तिरस्कार करू नकोस.
अँड येट डोंट लुक टू गुड अँड नॉर टू टॉक टू वाईज. म्हणजे खूप जास्त चांगलं बोलण्याचा प्रयत्न करू नको, दिसण्याचा प्रयत्न करू नको अशा पद्धतीने. किंवा म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कवी आपल्या मुलाला सांगतो आहे. पुढं पहा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रूम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट those who impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by news to make a trap for fools, or watch the things you give your life to broken, and stoop and built up with worn out tools. If you can dream and not make dreams your master. तर तू जरी स्वप्न बघत असला तरी स्वप्न बघण्यामध्ये काय हरकत नाही. तू स्वप्न बघू शकतोस, पण स्वप्नाचा तू मालक होऊ नकोस. म्हणजे त्याच्या अधीन राहू नकोस, त्याचा गुलाम होऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड कॅन मेक थॉट्स युअर एम. म्हणजे आपल्या ध्येयावरती नेहमी लक्ष केंद्रित कर, आपल्या ध्येयावरतीच विचार कर. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्प अँड डिझास्टर. जेव्हा तुला यश मिळेल किंवा जेव्हा तुला अपयश मिळेल, ट्रिम्प दॅट इज ए ग्रेट विक्टरी, जेव्हा तुला एखादा मोठा विजय मिळेल किंवा तू एखाद्या अडचणीमध्ये सापडशील तेव्हा, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट सेम. आणि अशा भोंदू लोकांवरती तू विश्वास ठेवू नकोस. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. आणि एखादी गोष्ट जर तुझ्याबद्दल, तू सांगितलेली गोष्टीबद्दल जर तुझ्यापाशी येऊन लोक सांगत असतील तर तेही तू ऐक आणि तीही सहन करण्याची तयारी तू ठेव. ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक ए ट्रॅप फॉर फूल्स. आणि खोटारड्या लोकांनी तुला फसवण्यासाठी जर जे जाळे विणलं असेल किंवा तुला जर फसवू इच्छित असेल, अशापासून सुद्धा तुला सावध राहायची आवश्यकता आहे. और वॉच द थिंग्स यू गिव्ह युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ट अप विथ द वॉर्म आउट टूल्स. म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळा तुझं मनसुद्धा दुखवलं जाईल, तुझ्या एम्स तोडलं जाईल, तुझं जे काही ध्येय आहे, हेतू आहे, तो सुद्धा मोडला जाईल यांच्याकडून. तरीसुद्धा तुला हे सर्व आपल्या आत्मविश्वासाच्या साधनांनी हे आपल्याला विस्कळीत झालेली घडी जी आहे ती परत व्यवस्थित बसवायची आहे. पुढं पहा. इफ यू कॅन टॉक with the crowds and kept your virtue, or walk with kings not to lose the common touch. काय सांगितलं आहे की तुम्ही जरी राजाबरोबर वागत असला तरी तुम्ही कॉमन टच जो आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसांमधला जो काही तुमचं अस्तित्व आहे, या अस्तित्वाला धक्का लावून देऊ नका. मग तुम्ही कितीही मोठे जरी राहिला तरी सामान्यांमध्येच राहा, सामान्यासारखंच राहा, असा उपदेश तो आपल्या मुलाला देतोय. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. म्हणजे मग खोटारडीही आणि तुला प्रेम करणारीही कुणीही तुला दुखवू शकणार नाही. ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनट्स. आणि तू काय कर, सर्वांशी समान संबंध ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तू कर. तुझ्याबरोबर राहणाऱ्या माणसांनाही तू तेवढा चांगला वाटला पाहिजेस, आणि तू ज्याच्याबरोबर राहत नाही त्यांच्यासाठी सुद्धा तुला तसा संबंध ठेवावा लागेल. विथ 60 सेकंद वर्थ ऑफ डिस्टन्स रन. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, अँड विच इज मोर यू विल बी ए मॅन माय सन. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक क्षण जो आहे, म्हणजे मिनटामधला प्रत्येक सेकंद हा लोकांसाठी काम कर आणि प्रत्येकाला वेळ देण्याचा प्रयत्न कर. आणि जर तू असं हे सगळ्या गोष्टीवरती अंमल करायला जर तू शिकलास, या सगळ्या उपदेशावर जर तू अंमल केलास, हे सगळं जर पाळलं, तुम्ही जे काय उपदेश केले तुला, तर हे सगळं जर तू पाळलं, या सगळ्या गोष्टी जर तू अंगीकार केलास, तर तू काय होशील, यू विल बी ए मॅन माय सन. त्यांनी सांगितलं की माझ्या मुला तू एक चांगला मनुष्य बनण्यास मग समर्थ होशील,
अशा प्रकारे रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली ही कविता जी आहे, आपल्या मुलाला उपदेश करणारी ही कविता आहे. तर या कवितेमधून आपल्याला आपल्या मुलासाठी त्यांनी जो काही संदेश दिलेला आहे, जे काही उपदेश दिलेले आहेत, हे यामधून आपल्याला स्पष्ट होतात. तर या ठिकाणी काही फ्रेजेस आहेत, त्या फ्रेजेसची आणि वर्ड्स जे काही नवीन शब्द आहेत, या नवीन शब्दांची माहिती किंवा त्याचे अर्थ जे आहेत इंग्रजीमधून आणि मराठीमधून लिहा आणि त्याचा फोटो काढून स्वाध्याय म्हणून आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाका. ओके, वी हॅव फिनिश दिस. आपण या ठिकाणी ही कविता संपवलेली आहे आणि वी विल डिस्कस ऑफ इट्स वर्कबुक्स इन नेक्स्ट व्हिडिओ. आपण याच्या वर्कशॉपवरती पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. ओके, थँक्यू.